सर्वसामान्यांचा आवाज, आपलं मत आपल्या हक्काचं व्यासपीठ. गुरोळीमध्ये महिलांना ड्रायव्हिंग प्रशिक्षण. गुरोळी तालुका पुरंदर, ग्रामपंचायत गुरोळी व श्री शिवाजी नॉलेज सिटी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने 15व्या वित्त आयोगातून अंतर्गत गावातील 32 महिलांना मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमावेळी सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला पुष्पगुच्छ अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी श्री शिवाजी नॉलेज सिटी संस्थेचे अध्यक्ष पंकज नानासाहेब साबळे, गुरोळी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्राम विकास अधिकारी उपस्थित होते. सर्व प्रशिक्षणार्थी महिला यावेळी उपस्थित होत्या. महिलांना ड्रायव्हिंग प्रशिक्षण दिल्याने यामुळे महिलांना व्यावसायिक चालक म्हणून काम करण्याची संधी मिळेल. त्यामुळे महिलांना स्वयंरोजगार निर्माण करता येईल. यामुळे महिला स्वतः मेहनत करून स्वावलंबी बनतील व आपल्या कुटुंबाला हातभार लावतील, असा ग्रामविकास अधिकारी निलिमा धावत्रे यांनी सांगितले. ग्रामपंचायत गुरोळीच्या वतीने 15 वित्त आयोग निधी आणि गावातील महिलांचं कॉन्ट्रीब्युशन असा एकत्रित मिळून 1,12,000 रुपये खर्च करून 32 महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं. 4 व्हीलर ड्रायव्हिंग प्रशिक्षण देण्यात आलं होतं. एकूण कोर्सचा कालावधी होता 22 दिवस. त्यामध्ये 20 दिवस प्रशिक्षणाचे आणि 1 दिवस माहितीचा आणि 1 दिवस निरोप समारंभाचा, असं एकूण 22 दिवसाचं प्रशिक्षण होतं. आणि शिवाजी नॉलेज सिटी संस्था महाराष्ट्र राज्य ही रजिस्टर संस्थेमार्फत हे प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं. आणि यामध्ये ग्रामपंचायतच्या 15 वित्त आयोग निधीमधील 1 लाख रुपये तरतूद होती आणि महिलांचं कॉन्ट्रीब्युशन प्रत्येकी 475 रुपये 375 रुपये आपण घेतलेलं होतं. आणि त्यांचे महिलांचं प्रशिक्षण म्हणजे कॉन्ट्रीब्युशन 12,000 रुपये आणि ग्रामपंचायतीचे 1 लाख रुपये, असं 1,12,000 रुपये. प्रत्येकी महिलेला 3,500 रुपये 500 रुपयाप्रमाणे 1,12,000 रुपयाचं प्रशिक्षण आपण ग्रामपंचायत मार्फत देण्यात आलेलं होतं. त्याबद्दल गावातील महिलांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय आणि संस्थेच्या वतीने सुद्धा खूप छान प्रशिक्षण देण्यात आलं. त्याबद्दल मी संस्थेच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानते. धन्यवाद. सर, आज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सर्वांचे स्वागत करते. तसेच आपल्या सरांचेही खूप आभार मानते की आपल्या सर्वांना खूप छान चांगल्या प्रकारे सरांनी प्रशिक्षण दिलं. ड्रायव्हिंग स्कूल प्रशिक्षण घेताना म्हणजे मी अनुभव सांगते की असं थोडी जरी चूक झाली किंवा काही झालं तरी आपल्याला आपल्या घरचे कसे ओरडतात तसं सर कधीच ओरडत नव्हते. उलट सांगत होते की हे असं करा तसं करा. म्हणजे त्यांच्या ह्याच्यातून खूप शिकण्यासारखं होतं ड्रायव्हिंग स्कूलमध्ये. बाईक आपले जे लेडीज आहेत ना, ते सरांनी इतकं छान शिकवलं. पण काही काही असे आहेत ना की आम्हाला करू शकत नाही, आम्ही हे करू शकत नाही, असे आपल्याला नाही पाहिजे. म्हणजे आपण कुठलं पण काम असो ना, आपण मनापासून तयार झालं पाहिजे. तुम्ही 2 व्हीलर म्हणा, 4 व्हीलर म्हणा, तुम्हाला जोपर्यंत शिकायचं तोपर्यंत तुमची भीती मेली पाहिजे, तेव्हा आपण पुढे जाऊन. आणि सरांनी तर आपल्याला इतकं छान शिकवलंय की आपले नवरे सुद्धा आपल्याला तेवढं शिकवत नाही. म्हणजे आपण त्यांना 100 प्रश्न पण विचारले ना तरी त्यांनी एक पण प्रश्नाचं उत्तर दिला नाही, असं कधी झालं नाही. म्हणजे इतकी पण कॅपॅसिटी आपल्यात असावी, आपल्यात पण असावी आणि आपल्या नवऱ्यांमध्ये पण असावी. आपण त्यांना असं तयार करावं, नाही का? त्यासाठी असे एवढं छान शिकवण असं कोणीच देत नाही. मी पण ड्रायव्हिंग स्कूल पाहिलं होते, मी पण ट्राय केलं होतं एक, पण मी अशी जायची माझी इच्छा झाली नाही. पण इथं एवढं असून पण आपण कसं पळत पळत जायचो, कारण एक आवड निर्माण झाली आपल्याला. कशामुळे झाली की या व्यक्तीमुळे झाली. मला असंच म्हणायचं, तुम्हाला आयुष्यात कधी पुढे जायचं तर तुमची स्वतःची भीती मारा आणि तुमच्यात काय गुण आहे ते स्वतःला तयार करून पुढे जावा. मॅडम कायमच आपल्याला काय नवीन नवीन क्लास उपलब्ध करून देतात, त्यामुळे नवीन नवीन शिकायला मिळतं. सगळ्याच महिलांना म्हणजे शिकायची इच्छा असते, पण सासवडला जाऊन रोज येऊन जाऊन कोण शिकत नाही. मॅडमने आपल्याला इथं उपलब्ध करून दिल्यामुळे सगळ्यांना शिकता आलं आणि सगळ्याच महिला छान सरांबद्दल बोलू का? सरांनी खूप छान शिकवलं, कधीच रागवलं नाही. किती वेळा शिकवू द्यात, रोज सांगितलं, पण ओरडले तर कधीच नाहीत. छान शिकवलं सरांनी. ग्रामपंचायत नाही की तिन्ही म्हणजे एवढं आपल्याला हे करतात प्रत्येक वर्षी. कुठल्या ग्रामपंचायत मध्ये बघा, तालुका स्तरावरती जा, कोणतीही ग्रामपंचायत अख्ख्या काय ते पंचक्रोशीत की अशी आपल्याला सपोर्ट करणारी ग्रामपंचायत कुठेही नाही. म्हणजे प्रत्येक वर्षी त्यांचं जे सहकार्य आपल्याला असतं महिलांसाठी ते खूप चांगलं आहे. म्हणजे मॅडम थँक्यू. आणि सरांचा पेशन्स एवढा आहे की सरांनी आता आपण किती पण वेळात चुकू, सरांनी असं हे करून नाही सांगितलं की तुम्ही म्हणजे असं ओरडले कधीच कोणाला नाही. आणि स्टार्टला गाडीत मी बसले
तर सरांना म्हटलं मला गाडी येईल का? सर म्हटले हो येईल. पण मला गाडीच्या बाबतीत खूप भीती वाटते. स्कूटी कोणची पण गाडी चालवायची म्हटली तरी मी खूप भीते. आणि एकदा स्टार्टला पहिल्यांदाच मला घाटात नेलं. मी वर टर्न करतानाच बंद पडली गाडी. एवढी घाबरले मी. घरी आले तरी जीव नुसता धाकधूक झालं. मग मी म्हटलं सरांच्या हातात ब्रेक आणि ते हे होतं क्लच म्हणून बरं झालं. ना तर कसं नाही का स्वतः गाडी चालवायची म्हटल्यावर भीती चढते. पण एवढी आता रोडने जरी चाललं तरी आपण 4 व्हीलर वगैरे गाडी आली तरी साईड भली मोठी साईड देऊन जातो. आणि जेव्हा आपण गाडी चालवायला शिकलो तेव्हा मग डेअरिंग येते, इन्स्पिरन्स येतो आणि खूप छान वाटलं गाडी शिकून. आणि दुसऱ्यांची गाडी घ्यायची म्हणजे तरी आता भीती वाटायला लागली. आता सर होते तेव्हा काही नव्हतं वाटत. म्हणजे शेजारीचा असा किस्सा सांगेल मी की एकदा असं झाला